दरम्यान महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार असं वक्तव्य अमित शहानी केलं। महाराष्ट्रात यावेळी महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर 2029 मध्ये भाजपचंच सरकार आणण्याचा निर्धारही त्यांनी केलाय। तर देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात आगामी निवडणूक लढवली जाईल असे संकेतही त्यांनी दिले। दरम्यान जनतेनं जिंकून दिल्यानंतर कॉमन सिव्हिल कोड कोणीच थांबवू शकणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। अमित शहांचा आज मुंबईत आणि नवी मुंबईमध्ये बैठकांचा धडाका पाहायला मिळतो आहे। मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे। 2029 मध्ये शुद्ध रूपाने कमळाचं सरकार आणायचं, त्यामुळे कामाला लागा। निराशा झटकून कामाला लागला, कारण महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारी असेल। राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा विश्वास हे कार्यकर्त्यांना अमित शहांनी दिला। तसंच फडणवीसांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले। अमित शहांच्या आजच्या या महाराष्ट्र दौऱ्याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आजच्या या दौऱ्यादरम्यान अमित शहांचा बैठकांचा धडाका पाहायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर नेमकं काय करायचं आहे असा कानमंत्र सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। काय सांगाल या त्यांच्या दौऱ्याबद्दल? एकतर महाविकास आघाडी एका बाजूला जोरदार बैठका घेत आहेत, अशा वेळेस महायुतीमध्ये कुठेतरी कुजबूज आहे असं वारंवार ज्यावेळेस आरोप केले जातात, त्या सर्व गोष्टींना प्रत्युत्तर देण्याचं काम आज अमित शहा यांनी केलेलं आहे। मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेताना आगामी काळामधील ज्या विधानसभा निवडणुका आहेत इथे भाजपच जिंकेल असं ठासून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेचे निकाल हे आपले पराभवाचे नाहीत, तुम्ही निराश होऊ नका असं स्वरूपाचं कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे। त्यांनी संदर्भ देताना स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या काल फडणवीस यांनी सुद्धा लव जिहाद नंतरनं वोट जिहाद हा मुद्दा काढला होता, बरोबर अमित शहा यांनी तोच मुद्दा पकडताना दिसलेला आहे। आणि ज्याच्यामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे की लोकसभेच्या काही जागा आहेत की जिथे 5 विधानसभेमध्ये भाजप महायुती पुढे आहे, मात्र एका विधानसभेमध्ये फक्त महाविकास आघाडीला मताधिक अधिक मिळालं, यामुळे सगळ्या जागा बदलल्याचं चित्र दिसून येतं। पण सत्ता केंद्रातली आपण 3 वेळा हासिल केलेली आहे आणि पंडित नेहरू नंतरच इतकं यश भाजपाला मिळालेलं आहे। यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुढील कालावधीमध्ये सर्वाधिक यश मिळवण्यासाठी सज्ज राहा। 2024 मध्ये महायुतीचं सरकार आणतानाच 2019 मध्ये भाजप स्वबळावर येईल असाही नारा त्यांनी दिलेला आहे। दुसरीकडे आता अमित शहा हे RSSच्या काही नेत्यांशी त्यांच्या एका संघ शाखेशी नवी मुंबईमध्ये जाऊन भेटणार आहेत। तसंच कोकण आणि ठाणे इथल्या पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत। आपणास माहीत आहे की जवळपास 75 जागा या मुंबई, कोकण आणि ठाणे या परिसरामध्ये विधानसभेच्या आहेत। अतिशय मोठं लक्ष भाजपाचं आता या सेंटरवर झालेलं आहे, कारण की भाजपाला त्यांचा वोटर जो आहे तो शहरी भागामध्ये वाढताना अधिक करायचा आहे, कारण की कुठे ना कुठेतरी जातीची समीकरणं महाराष्ट्रातली इतर अडचणी ज्या आहेत त्यामुळे इतर जागा जर कुठे कमी झाल्या तर त्या भरून काढण्याचं काम मुंबई टेरिटरीमधून करावं लागणार आहे। यामुळे अमित शहा यांनी स्वतः बैठकांचा धडाका लावल्याचं दिसून येते। दुसरीकडे आज रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची देखील एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित करून तो नवरात्रीच्या दरम्यान जाहीर करण्याची शक्यता सुद्धा या माध्यमातून दिली जात आहे। एकूण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिगुल वाजत असताना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अधिक फोकस करणार असल्याच्या दृष्टिकोनातनं आज बैठका घेतल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।